प्रतिबिंब जनमानसांचे। श्रीरामपुरात दिवसाढवळ्या गँगवॉरचा भडका, पूर्व वैमनस्यातून तरुणावर जीवघेणा हल्ला, गोळीबाराच्या अफवांनी शहर हादरले, धारदार शस्त्राने सपासप वार, गंभीर जखमी तरुणाला अहिल्यानगरला हलवले, पोलिसांचा मोठा बंदोबस्त। नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा गँगवॉरमुळे हादरले आहे। पूर्णवाद नगर परिसरात आज 2 जुलै रोजी दुपारच्या सुमारास पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर भर दिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला। धारदार शस्त्राने पाठीवर आणि पोटावर सपासप वार करून आरोपींनी त्याला गंभीर जखमी केले। शुभम यादव उर्फ कल्लू असे जखमी तरुणाचे नाव असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तातडीने अहिल्यानगर येथे मॅककेअर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले। प्राथमिक माहितीनुसार काही महिन्यांपूर्वी सूतगिरणी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याची चर्चा आहे। जुन्या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी सूतगिरणी परिसरातील टोळीने दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान शुभमला गाठत त्याच्यावर निर्गुण हल्ला चढवला। घटनेनंतर श्रीरामपूर शहरात गोळीबार झाल्याची अफवा वाऱ्यासारखी पसरली, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र गोळीबार झाल्याच्या वृत्ताला पोलिसांकडून अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही, त्यामुळे गोळीबाराच्या चर्चांबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही। जखमी शुभम हा शहरातील एका प्रमुख टोळीशी संबंधित असल्याची माहिती समोर येत असून या हल्ल्यामुळे 2 गटातील जुने वाद पुन्हा उफाळून आल्याची चर्चा सुरू आहे। दिवसाढवळ्या घडलेल्या या थरारक घटनेमुळे श्रीरामपूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला। आरोपींचा शोध सुरू असून हल्ल्यामागील नेमके कारण आणि सहभागी आरोपींची भूमिका याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।